नमस्कार. मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचा एक आगळा आणि वेगळा सण वेळ अमावस्या आम्ही या ठिकाणी दाखवून देत आहोत. अशोक अग्रवाल उर्फ गट्टू अग्रवाल, मार्केट कमिटी माजी संचालक, लक्ष्मी बँक चेअरमन व 4 टर्म नगरसेवक असलेले राजा मणियार यांच्या शेतातील वेळ अमावस्या पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. मराठवाडा नेता पण आहोत अशोक शेठ अग्रवाल यांच्या शेतात. लातूर जिल्ह्यात वेळ अमावस्या ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि आता आपण अशोक शेठ अग्रवाल यांचं यामागची भूमिका, कारण अनेकांना शेती नसल्यामुळं ते आनंद घेऊ शकत नाहीत. अनेक शेतीवाले असतात पण त्यांना खर्च करू वाटत नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये एक दरवर्षी 1,500 ते 2,000 लोकांना या अमावस्याला ऊसाचा रस, खेळणं, आईस्क्रीम असे वेगवेगळे पदार्थ देतात. इथं रमेश भाऊ राठी आहेत, लोयाजी आहेत, आमचे गोविंदभाऊ पारीख, चंदूशेठ लड्डा आणि आता मोठ्या प्रमाणात त्यांचे छोटे भाऊही या ठिकाणी नाम सर केदारजी अग्रवाल आहे. तर मी विनंती करतो की अशोक शेठना की आपण जरा या येळ अमावस्याचं महत्व आणि तुम्ही कशा प्रकारे साजरी करता हे सांगावं. वेळ अमावस्या हे शेतकऱ्यांचं एक मोठं सण आहे. वेळ अमावस्या ही साधारणपणे कर्नाटकचा आळंदपट्टा, लातूर जिल्हा, 2-3 जिल्ह्यामध्ये शेतकरी लोक हा सण साजरा करतात. आजच्या दिवशी काळ्या आईची ओटी भरून पांडवाची पूजा करून हा सण साजरा केला जातो. आजच्या ह्या दिवशी ज्यांना ज्यांना शेती आहेत ते सर्वजण आपले नातेवाईक असतील, बांधव असतील, मित्र असतील, सर्वांना ते आपापल्या शेतामध्ये वनभोजनाचा आनंद घेण्याकरता, ह्या वेळ अमावस्येचा आनंद घेण्याकरता ते सर्वांना बोलत असतात. आणि हा सण शेतकऱ्यांचा असल्यामुळं सर्वजण मिळून आनंदानं हा सण साजरा करतात. रब्बीचं पीक जसं हंगामात येतं तेव्हा हा सण येतो. दिवाळीच्या दुसरी अमावस्या म्हणजे वेळ अमावस्या हा सण शेतकरी फार आनंदानं साजरा करतात. हा, आज आम्ही अग्रवाल परिवाराच्या वतीनं मागील 15-20 वर्षापासून हा सण आम्ही शेतामध्ये साजरा करतो. कारण माझं शेत लातूरच्या जवळ असल्यामुळं आणि माझा संपर्क जास्त असल्यामुळं मी सर्व माझ्या मित्रांना, नातेवाईकांना जे माझे संपर्कामध्ये आहेत त्यांना सर्वांना आजच्या दिवशी निमंत्रण देतो मी. आणि जवळपास 1000 ते 1200 लोक माझ्या माझ्या शेताला ते भेट देतात आणि ह्या वेळ अमावस्येचा ते आनंद साजरे करतात. आपण वेळ अमावस्याला कोणकोणते पदार्थ असतात याचीही माहिती द्यावी. बद्दरजी, आता आमची वेळ अमावस्या म्हणजे थोडी आधुनिक पद्धतीने आहे. ते जुनी पद्धत थोडं सोडून, कारण का एवढे लोक आम्ही जेव्हा ह्या ठिकाणी बोलवतो तेव्हा त्यांना एक वेगळा आनंद ह्या अमावस्याचा यावा. कारण ह्या ठिकाणी लोक सकाळी 11 वाजता येतात आणि संध्याकाळी 5-5:30 पण जातात. तर या ठिकाणी आम्ही एक 15-20 स्टॉल वेगवेगळे या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत. त्याच्यामध्ये खाण्याचे पुष्कळसे पदार्थ आहेत. इडली आहे, डोसा आहे, आंबिला आहेत, हुरडा आहे, शेगावची कचोरी खास आहेत. या ठिकाणी आलूवडा आहे, जिलेबी आहे, चहाची व्यवस्था आहे, पॉपकॉर्न आहेत, आईसगोला, पाणीपुरी, जवळपास सर्वच आमच्या मित्रांची आम्ही काळजी घेऊन या ठिकाणी सर्व आम्ही स्टॉल ह्या ठिकाणी का लावलेत की सर्वांनी दिवसभर ह्या ठिकाणी आनंद घ्यावा. आणि प्रत्येक वर्षी एवढे जे लोक आमच्याकडे येतात त्यामुळे आमचा सुद्धा आनंद द्विगुणा होतो. त्यामुळे आमचे उत्साह वाढतं आणि आम्ही दरवर्षी हा सण साजरा करतो.
धन्यवाद मित्र. तर मी या अमावस्येबद्दल सत्संगात असणारे लोयाजी यांना थोडं बोलावं असं मी म्हणतो. अमावस्या हा शेतकऱ्यांचा फार मोठा सण आहे. या सणापर्यंत आगातचे पीक पूर्ण घरी येते व रब्बीचे पीक देखील कच्चे खाण्यासारखे म्हणजे डाळे, ओंब्या, आणखीन इतर सर्व पदार्थ, वटाणे वगैरे सगळे आनंद घेण्यासाठी उपलब्ध राहतात. व गट्टूसाठी तर ते म्हणल्यासारखं आधुनिक अमावस्या म्हणजे एक मिनी यात्रा भरवितात इथं. व ते म्हणजे कोणी यात्रेत जाऊ शकत नाही, ते पूर्ण वस्तूंचा ते पूर्ण आस्वाद इथं घेण्याचा त्यांना अनुभव येतो. व सर्व लोक पाहुण्यांना देखील आपल्या घरच्या ते घेऊन या म्हणतात. तसं हे अमावस्या आमच्या इथली दाखविण्यासाठी आम्ही स्वतः येऊन पाहुण्यासोबत इथं येतो बघायला आणि दाखवायला लोकांना. धन्यवाद. आता या ठिकाणी हात जोडत घ्या. रमेशजी राठी उद्योजक आहेत. त्यांनी आम्हाला गोविंदभाऊला, चंदू शेटला तर बोलवलंच आहे. या ठिकाणी आपल्याला पानपुरीचे गाडे दिसतात. इकडं पानपुरीचा गाडा आहे, तिकडं ऊसाचा रस आहे, तिकडं थंड आंबीलची सोय आहे आणि त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी होरडा आहे, असे वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी केलेले आहेत. या ठिकाणी महिला भाभी, हाँ आपका नाम बोलो. परिधि. पूरा नाम बोलो. परिधि अग्रवाल. अच्छा, हैदराबाद से आए हम. आप कितने साल से आते हो यहाँ पर? ये मेरा दूसरा साल है. आपका मायका किधर का? हैदराबाद. हैदराबाद का. ठीक है. तो भाभी आपका शुभ नाम? आपको बोलना है तक्षी. मेरा किरण अशोक अग्रवाल. हाँ, अशोक शेठ. कितने साल से बुलाते हो? 10 साल से. अच्छा, ठीक है. क्या क्या इंतजाम आपने फ्रेंड्स, लेडीज फ्रेंड्स को, कितने लोगों को, रिलेटिव को बुलाते हो? हम रिलेटिव्स को बुलाते हैं. देखो हम सारे कम से कम हमारे रिलेटिव 100 लोग आते हैं बाहर गांव से. अच्छा, और लातूर के बाकी सब 1400 लोग आ जाते हैं. ठीक है. धन्यवाद. हाँ भाभी बोलिए. नमस्ते, मैं ममता अग्रवाल. हमारे खेत में ये कई सालों से परंपरा चली आ रही है वेड़ा माउस की. इसको हम लोग धीरे धीरे मॉडिफाइड करते जा रहे हैं एज पर सब गेस्ट की डिमांड से बोलो या फिर हमारे खुद के नए नए आइडिया से बोलो. बच्चों के लिए टेम्पोलिन है, बच्चों के लिए फूड है, बच्चों का ध्यान रखते हुए गन्ने का जूस है. सभी एज ग्रुप वाले यहाँ एंजॉय कर सकते हैं, ऐसा हमने सोच के ही आज का इवेंट ऑर्गेनाइज किया है. और सभी लोग बहुत लाइक करते हैं. हमारे बड़े भैया के इसमें बहुत ज़्यादा एफर्ट्स है. उन्हीं के आइडिया से, उन्हीं की इंस्पिरेशन से ये कार्य हमेशा होते आ रहा है. थैंक यू. आप बोलते हैं, क्या नाम तुम्हारा? आरना. पूर्ण बोलो. आरना आशीष अग्रवाल. अच्छा, आप कब से आते हो यहाँ पर? हर साल आते हो? हाँ. हाँ, ठीक है. उधर कोई बात करेगा? भैयाचं भी क्या? आशीष भैयाचं. ओ आशीष भैया, तुम बाईक दो जरा. आशीष भैयाचं क्या? या नमस्कार. आशीष जी अग्रवाल. तो आप नमस्कार. लोगों को बताइए कि ये अमावस्या का क्या विशेषता है और कब से करते हैं? लातूर मध्ये आपल्या वेळामावस्याचं खूप महत्व आहे. हा एक शेतकरी लोकांचा खूप मोठा सण साजरा केला जातो. लातूर भागात, लातूर जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो. आणि म्हणजे शेतात ते आपले लक्ष्मीची पूजा करतात. आपले परिवारांना, सर्व मित्रांना शेतात बोलून जेवण करणे, जेवणामध्ये आंबील, हुगी, ज्वारीची भाकर, तेलची हे प्रकार करतात आणि हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या दिवशी सर्वत्र लातूरमध्ये आपल्याला एकही दुकान उघडे दिसणार नाही आणि लातूरमध्ये ट्रॅफिक तुम्हाला म्हणजे दरबारीपेक्षा निम्न ट्रॅफिक म्हणजे 5% ट्रॅफिक दिसणार नाही. या दिवशी तुम्हाला म्हणजे पूर्ण लोक आपल्या आपल्या मित्रपरिवाराच्या शेतात असतात आणि आमच्या शेतातही आपले मित्रपरिवार पूर्ण येतात आणि आनंद मनोरंजन घेतात. धन्यवाद. आता 11:30 वाजलेले आहेत. आता हळूहळू लोक येत आहेत. या ठिकाणी गाड्या पार्किंगचीही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसंच या ठिकाणी आपण पाहतो आता सगळं तयार आहे. या ठिकाणी जिलेबीचा स्टॉल आहे. या ठिकाणी आलूवडा, मिरची पकोडा, शेगाव कचोरी, तसंच
दही भल्ला, इडली, डोसा, जयरामजी की हे सर्व तयारी केली जात आहे. एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीनं हा येळामोशा ज्यांच्याकडे शेती नाही अशा लोकांना सुद्धा या ठिकाणी आनंद घेता यावा याची अग्रवाल बंधू खबरदारी घेतात. इथं शुगर कॅन्डी आहे, त्याचबरोबर भेळ, पॉपकॉर्न आणि स्वीट कॉर्न आहेत. त्याच प्रकारे या ठिकाणी चहा आहे. लहान मुलाला रसाचे बोलिए आप बोलिए. रसाचे 2 गाड्या, मी केदार अग्रवाल. रसाचे 2 गाड्या असतात, आईस गोळ्याचे 2 गाड्या असतात, पाणीपुरचे 2 गाड्या असतात. ह्या तिन्ही गाड्यावर कसं लेडीज आणि मुलाचा फार आकर्षण असतंय म्हणून ह्यांना 2 ठेवतो आम्ही प्रत्येक वर्षी. तर मित्र हो, शेती असलेले अनेक जण असतात आणि आपापल्या पद्धतीनं ते शेती करत असतात. पण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही सर्व स्वतः अशोक शेठ अग्रवाल मार्केट कमिटीचे संचालक राहिलेले आहेत. त्यांना एक हौस आहे आणि हे करत असताना मनापासून हा उत्सव, हा सण कसा साजरा करता येईल याची ते खबरदारी घेतात. नगरसेवक आणि अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट येथे साधारणतः दर येळामोशाला 2-3 हजार लोक येत असतात. तसं राजा मणियार आणि सरफराज भाई पोळ्याचा सण सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने डान्स करून शुद्धीवर साजरा करतात. तर त्यांना येळामोशाविषयी थोडक्यात माहिती द्यावी अशी मी विनंती करतो. आम्ही मणियार परिवार, आमची शेती साधारणतः 100-125 वर्षापासून लातूरमध्ये आहे आणि आजोबापासून, आई वडिलापासून आम्ही हा सण साजरा करतो. पण गेल्या 10-15 वर्षामध्ये मी आणि आमच्या पुतण्याने असं ठरवलं की बाबा आजूबाजूची जी आपले जवळचे लोक आहेत त्यांना येळवशीला लांब जायचा त्रास होऊ नये ह्याच्यासाठी इथं आम्ही सुरुवात केली. आज साधारणतः 1000, 2000, 3000 माणसापर्यंत जेवण होते आणि सर्व लोक जे आमच्यावर, आमच्या परिवारावर प्रेम करतात ते सर्व लोक इथं उपस्थित राहतात. याचाच आम्हाला आनंद आहे. मेनू काय असतंय काय नाही सांगा ना जरा. लोकल मणियारचा मेनू म्हणजे नाही आम्ही शेतकरी आहोत आणि येळवशीला जी मेनू राहते भज्जी, उंडे, हा सर्व मेनू आमच्या इथं आम्ही खास करून जे आमचे राजस्थानी महाराज आहेत त्यांचं सुद्धा खूप सहकार्य राहते की ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते इथं राबतात. आमच्यावर प्रेम करणारे जी लोक आहेत ते सुद्धा व्यवस्थित राहतात आणि सर्व मिळून हा सण आनंदाने आम्ही साजरा करतो. तो सरफराज भाई, आप सामाजिक अलग अलग उपक्रम, सामूहिक विवाह इसमें रहते हैं तो मुझे बड़ी मजा आया. और तिजोरी किधर और चाबी किधर, ये मेरे सामने 2 साल से सवाल था. तो तिजोरी इधर चावी उधर. तर कसं आहे की आपल्याकडं खर्च करायचं म्हणजे किती भावाला विचारा. पण दोघं मिळून वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि मी सरफराज भाई यांना विनंती करतो की ही संकल्पना कधीपासून कशी राबवता, किती लोक येतात आणि वैशिष्ट्य म्हणजे फक्त मुस्लिमच नाही, लिंगायत आहेत, मारवाडी आहेत, मराठा आहेत, मारवाडी ब्राह्मण, 18 पगड जातीच्या लोकांना एका बाजूला राम मंदिरमुळं म्हणा किंवा वेगवेगळ्या विषयामुळं अशी दरार निर्माण करायचे उद्योग चालू असताना हे तुम्ही कसं काय प्रमाण कमी न होता वाढत चाललेलं आहे? वैचारिकदृष्ट्या विचार केला तर आम्ही पारंपरिक शेतकरी आहोत आणि विचार केला तर लातूर शहरापासून दोन्ही बाजूला 35 किलोमीटर आमच्या जमिनी आहेत. चापोलीला असेल किंवा सायगावला असेल
आता चुलत्यांनी सांगितल्याप्रमाणे लातूर शहरातील लोकांना जवळ व्हावं आणि जाण्या येण्याची अडचण होऊ नये हा दृष्टिकोन ठेवून आम्ही जवळपास 8 ते 10 वर्ष झालं ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येळवस हा सण साजरा करतो. आणि आता बद्दरसाहेब तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे पोळाही आम्ही उत्साहाने साजरा करतो. शेतकरी आणि ही सण ह्याचा विचार केला तर ह्याच्यात दुजाभाव किंवा हिंदू किंवा मुस्लिम हे म्हणता येणार नाही. आणि आम्ही राहायला सुद्धा ज्या भागातून आहोत त्या ठिकाणी लिंगायत समाजाच्याच माध्यमातून आम्ही सोबत राहिलेले आहोत. घरात म्हणजे गावात ज्या ठिकाणी आमचं घर आहे त्या ठिकाणी 2 घरं जर मुसलमानाचे सोडले तर बाजूला मारवाडी असतील किंवा लिंगायत असतील त्याच लोकांपासून त्या लोकांसोबत राहिलेलो आहोत. त्यासाठी म्हणजे दुरावा किंवा दुजाभाव किंवा जातीवाद हे आमच्यामध्ये पहिल्यापासूनही नव्हतं आणि पुढेही राहणार नाही.